नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पक्ष्यांच्या किलबिलाटाने चिरनेर, कळंबुसरे, रानसई परिसरातील रान बहरले। उरण तालुका हा ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीतील गुलाबी थंडीमुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन ठरतो। यावर्षीही त्यांची प्रचिती येत आहे। सध्या पाणजे, नवीन शेवा, JNPA बंदर परिसरात विविध जातींच्या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यात निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या चिरनेर, कळंबुसरे, रानसई या परिसरात विविध जातींच्या पक्ष्यांच्या मंजूळ आवाजाचे स्वर डोंगर परिसरात फेरफटका मारल्यास कानावर पडत आहेत। त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे। हवामानातील बदलामुळे स्थानिक अधिवास असणाऱ्या ठिकाणी पक्ष्यांना खाद्याची कमतरता भासू लागते। उपासमारीमुळे त्यांचे अस्तित्वही धोक्यात येते। याची पूर्वकल्पना असल्याने अनेक पक्षी स्थलांतराचा मार्ग शोधू लागतात। उरण तालुक्यात दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये स्थलांतरित पक्ष्यांची वर्दळ वाढते। आपल्या मूळ अधिवासापासून काही पक्षी तर तब्बल 30,000 किलोमीटरचा प्रवास करतात। समुद्रकिनारी पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसतो, तर जंगल भागांमध्ये शिकारी पक्ष्यांची हजेरी लक्षवेधी असते। त्यात फ्लेमिंगो व इतर जातीचे पक्षी हे पाणथळ भागात भक्ष्याच्या शोधात संचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। अशातच चिरनेर, कळंबुसरे, रानसई या गावातील डोंगर परिसरात सुतार, खंड्या, टिटवी, बुलबुल, साळुंकी, लावरी, पोपट, कोकीळ, चिऊताई, रानकोंबडासह विविध जातीच्या पक्ष्यांची मधुर किलबिल ऐकण्यास मिळत आहे। त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, चिरनेर।